नमस्ते ताई आणि दादांनो. तर आज आपण एक थोडं वेगळी रेसिपी तुम्हाला शिकवत आहे. हे आहे म्हशीचं कच्चं दूध म्हणजे खरवसाचं दूध. ज्या दिवशी म्हैस वेली त्या दिवशीचं दूध आहे. हे घट्ट असतं दूध, हे बघा असं एकदम घट्ट असतं. तर ह्यापासून आपण वड्या कशा बनवायच्या, खरवसाच्या वड्या, ते आपण जाणून घेऊया. त्यासाठी हे बघा मी कुकरच्या डब्यामध्ये 1 लिटर दूध आहे हे. तर हे 1 लिटर दूध आपण ह्या कुकरच्या डब्यामध्ये हे बघा मी खाली असं प्लेट ठेवली, पाणी टाकलं 1 ग्लास आणि हे आता डबा आपण त्याच्यामध्ये ठेवूया. तर हे बघा आपण असा हा डबा ठेवलेला आहे आणि हे एवढं दूध आहे ना जास्त, तर इतका तो चिकट होतो. तर आपण काय करूया, थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी घालूया, कारण इतकं दूध घट्ट आहे ना हे, मग जास्त असं एकदम असं दगडासारखं होतं. तर आता आपण कुकरचं झाकण झाकून घेऊया आणि ह्याला 3 शिट्ट्या होईपर्यंत आपण असं 3 शिट्ट्या होईपर्यंत ह्याला आपण गॅसवरती ठेवूया. तर बघूया आपण 3 शिट्ट्या झाल्यानंतर हे खरवसाचं कसं होतं ते. हे बघा आपण कुकरमधून हे काढलेलं आहे. मी सकाळी पाणी ओतलं होतं तर गेलं का नाही पाणी सगळं. बघा कुकरमधून काढले, 3 शिट्ट्या केल्या. हे सारखा बाजूला. तर आता आपण काय करूया, हे असं चाकूच्या साह्याने त्याला काढून घेऊया. हे खूप घट्ट आहे बरं का, तर हे असं सहजासहजी निघणार नाही. आता ह्याला किसायचं आहे, त्यामुळे मी ह्याचा 4 भाग करून घेते, जेणेकरून एक भाग आपल्याला काढता येईल, कारण खाली खूप चिटकतं ना ते. तर आता ह्याला आपण किसून घ्यायचं आहे. सारखा बाजूला. तर हे बघा, हे असं सगळे तुकडे तुकडे काढून घेतले. हे असं एवढं घट्ट झालेलं आहे ना, हे बघा, हे इकडून असं दबत नाही. तर हे आपण असं मोठ्या किसणीच्या साह्याने, जेवढी किसणी मोठी असेल तेवढी घ्यायची आहे. तर किसणीच्या साह्याने आपण असं किसून घेऊया. जेवढे मोठे मोठे घ्याचाल ना तेवढं ते किस चिटकणार नाही. असं किस पाडून घ्यायचा आपल्याला. आणि हे 1 लिटर दूध आहे, 1 लिटर दुधाचा आहे एवढा. तर आपण हे सगळं आपण हे असं किसून घेऊया. याला काही लई वेळ लागणार नाही. हे बघा आपला किसून रेडी झालेला आहे. तर हे बघा पूर्ण कोरडा आहे. तर आपण ह्याचं काय करूया, आता मी इकडं कढई गरम करायला ठेवलेली आहे गॅसवर. तर आपण हे आता काय करूया, ही जी किस आहे हे बघा, जेणेकरून जेवढा मोठा किसता येईल तेवढा किसलेला आहे मी, कारण परत काय होतं, शिजल्याच्या नंतर असं 1-2 भाग होऊन जातात. तर हे आपण आता ह्यामध्ये कढईमध्ये आपण टाकूया. मी गरम कढईमध्ये टाकलेलं आहे. तर आता आपण काय करूया, हे सगळं हे बघा, आणि ह्याच्यामध्ये हे बघा, हे मी 2 वाट्या साखर घेतलेली आहे. आपल्या जेवणाच्या 2 वाट्या असतात ना, तेवढ्या 2 वाट्या साखर घेतलेली आहे. तो म्हणजे कसं असतंय, वड्याच करायच्या असेल तर जास्त साखर लागते. मग आणखी 1 वाटी टाकली तर वड्या बनतात. पण मला जास्त गोड आवडत नाही, म्हणजे तसं आवडतं पण ह्यामध्ये आवडत नाही. मग मी काय करणार आहे, हा जो किस आहे तो आपला पेढा मिळतो ना, तसा पेढ्यासारखं लागतो हे. तर मी सुट्टा किसच ठेवणार आहे. त्यामुळं मी 1 वाटी साखर कमी घेतलेली आहे. इथे 2 वाट्या साखर घेतलेली आहे. तर हे आपण ह्यामध्ये साखर मिक्स करून घेऊया. बघा आपण बघू शकतो. तर हे बघा, हे सगळं आपण असं एकजीव करून घेऊया. हे साखरच आता पाणी सुटलं राहतं, पाणी सुटतं. मला कसं जास्त गोड, म्हणजे काय ह्याच्यामध्ये पदार्थ गोड आवडतात आणि एखादा पदार्थ आहे ना. तर हे बघा, पण ह्याच्यामध्ये ना असं मला जास्त गोड नाही आवडत. वड्या बनण्यासाठी आणखी 1 चाळ जास्त साखर वापरावं लागते. तर बघूया ह्याच्या वड्या बनतात का तरी पण. आता ह्याच्या ओलीनं ही साखर थोडी अशी विरघळते, आपण बघू शकता.
आणि हे उपासाला चालतं. पण असं कोणाकोणाचं म्हणणं आहे की 10 दिवस म्हैस वेल्यानंतर म्हणजे म्हशीनं बाळांत म्हैस झाल्यानंतर 10 दिवस चालत नाही आपल्याला. कारण 10 दिवसाच्या नंतरच मग म्हशीचं दूध चालतं. तर मग आता हे उपासाचं म्हणायचं की नाही, एकादशीला हे चालतं पण नवरात्रात चालत नाही असं म्हणतात. पण मी करायला लागले कारण नवरात्रातच म्हैस वेल्यानंतर मग आता करायलाच लागेल ना. हे बघा असं, हे बघा आपली साखर वल्ली व्हायला लागलेली आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही. आता अशी थोडीशी वितळेल ती, जसं जसं गरम होईल तशी तशी साखर वितळेल. तर हे बघा असं पाणी सुटलेलं आहे आता ह्याला. आता ही पाणी पूर्ण आटेपर्यंत आपण ह्याला हलवत राहायचं, म्हणजे जेणेकरून आपला हा किस सुट्टा सुट्टा होईल आणि साखर त्याच्यामध्ये पूर्ण मुरली जाईल. तर बघा एकदम सोपा आहे करायला, तसं काही अवघड नाही. नवीन थोडीशी पद्धत आहे, नवीन म्हणजे असू शकते माहीत पण तुम्हाला, पण मी सांगायला लागले. तर हे बघा आता हे पाणी आटेपर्यंत आपण ह्याला असंच हलवत राहूया, नंतर तुम्हाला दाखवते. हे बघा आपला आता हा किस तयार झालेला आहे. हे बघा पूर्ण पाणी आटून सुट्टा सुट्टा झाला आहे. तर आता काय करूया आपण, ह्याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड टाकून घेऊया. हे बघा अशी चवीनुसार आपलं, म्हणजे जेणेकरून स्वाद चांगला लागेल. तर पूर्ण असं हलवून घेऊया आपण. हा केलेला किस आहे ना, तो आपण बाजारामधून जे पेढ्याचं बॉक्स आणतो मिठाई, त्यात आणि ह्यात 1% फरक नाही. सेम टू सेम लागतो खायला. हे बघा, आणखी जर एक वाटी टाकली असती ना, बरोबर वड्या पडल्या असत्या, पण ते नंतर खाऊ वाटत नाही गोड, जास्त पण गोड. आणि आपण काय केलेलं आहे, आता ह्या ताटाला तूप लावून घेतलेलं आहे. तर थंड होण्यासाठी त्याच्यामध्ये ठेवूया आपण. चिटकणार तर नाहीच, पण जेणेकरून जर वड्या पडल्या तर पडल्या, पण नाहीत पडत. ह्यामध्ये कमी साखर घातलेली आहे ना मी. तरी आपण आता हे सगळे एकजीव करून घेतलेलं आहे. पूर्ण सुट्टा सुट्टा झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आहे का बघा, खायला एकदम पेढाच. तर आपण ह्या ताटामध्ये काढून घेऊया सगळा. आणि मी हा केलेला किस कसा वाटला, ह्याच्यामध्ये काय सुधारणा करता येते का, तुमच्या भागात कसा करतात, हे पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या ताईला सहकार्य करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि जुने असाल तर लाईक करा, कमेंट करा. आणि धन्यवाद, थँक्यू.